सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आलाय, कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं सुरेश धस यांनी आता म्हटलंय। याआधी मी माफी मागणार नाही, माझा वक्तव्य पूर्ण ऐका अशा स्वरूपाचा स्टँड घेणारे सुरेश धस आता दिलगिरी व्यक्त करताना पाहायला मिळतात। एकीकडे महिला आयोगात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे। मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता। मी प्राजक्ताताई सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो। प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या सुरेश धस यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केल्याचं दिसतंय। प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, समक्ष जाऊन तिनं पत्र देखील दिलं होतं आणि महिला आयोगात देखील तक्रार केल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर महिला आयोगानं पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाचे तपास करण्याचे निर्देश देखील दिले होते। याआधी सुरेश धस यांनी माफी मागणार नसल्याचा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर हा विषय देखील माझ्यासाठी संपल्याचं आतापर्यंत सुरेश धस म्हणत होते, मात्र आता सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं दिसतंय। मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय साम टीव्हीवर। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आल्याचं सुरेश धस यांनी म्हणत संपूर्ण प्रकरणात मी दिलगिरी व्यक्त करतो असंही म्हटलंय।